आज तर डायरेक्ट ढोलचा जॉईंट तुटला आणि आम्ही तुटलेला जॉईंट पण तेव्हा बघितला जेव्हा सगळी तुटून फुटून राग झाली होती। जसं की मी तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये बोललो होतो की फिर मिलेंगे एक और नई मुसीबत के साथ। आई शपथ एवढी मी काळी जीवन भया काल बोललो आणि आज खरंच झालं। कालच्या ब्लॉग मध्ये मी चुकून बोललो पण उद्यापासून चुकून नाही झुकून पण बोलणार नाही। तर आजचा आख्या लाखाने सगळे विषय तुमच्या डोळ्यासमोर जे नुकसान झाले ते भरपाई करत होतो मला। आता ढोल तर काल रात्रीच कामावर होता परंतु माझं लक्षच गेलं नाही रात्री बेरिंग फुटली म्हणून। सकाळी ढोल परत कामात होता तुम्ही बघितलं तेव्हा कळलं। त्या मायला म्हणलं रात्री तरी मी बघितलं का रात्री तरी बघितलं आतापर्यंत सगळं ओके करून ठेवलं आता फुकट दिवस जाते। पण मला एका मिनिट तरी वाटलं मला आजचा कॉन्टेंट तरी भेटला पण हे कॉन्टेंट मला एवढं महागात पडणार आहे ना बस बघायचं कामत नव्हतं। एक ना एक दिवस 100% भाऊ मी कॉन्टेंट रोडवर ना परत तुम्ही हसणार व्हिडिओच्या नादात वाया गेलो। आता ते सगळं जाऊ दे म्हणलं पहिलं तर मला ही जी फुटलेली बेरिंग आहे ती सगळी बाहेर काढायची होती त्यात मला नवी पण टाकायची होती। आता एक तर पहिल्याच्या डोक्यात आपल्याला ऊन आणि परत ढोलचा धुलटा एवढं इरिटेटेड होत होतं ना बस बघायचं कामत तरी पण आम्ही सगळ्या मुश्किलीला मात देऊन फायनली बेरिंगला बाहेर काढण्यास सफल ठरलो। आता ही बेरिंग खोल्या मला तर असं वाटलं मी कोणती एखादी लढाई जिंकून आलो काय कारण एवढी खुशी एवढी आणि जवळपासच्या फुटलेल्या बेरिंग ढोल 1 तास चालला त्यामुळे या बेरिंगची अशी अवस्था झाली होती ना बस बघायचं काम होतं एकदम अशी राग झाली। थोडक्यात वाचलं भाऊ ना तरी शाफ्ट जर तुटला असताना आजचा अख्याला का दिवस मग गायब झाला असता रॉडच्या नादामध्ये। आता येरीन तरी समोरची बेरिंग फुटल्यामुळे खोलली होती म्हणून लगेच मागच्या बेरिंगला पण गिरीज भरून घेतलं आणि तिला पण गिरीज पाण्याचे पंप जवळपास आम्ही तिला 90% तर आम्ही हातानच खराब केलं। आता हे बेरिंग पट्टे वगैरे सगळं खोललं होतं म्हणून लगेच हातवाती धुवून पण घेतलं म्हणजे टेन्शन पण राहणार। आता आम्ही जुन्या गिरीला गिरीज भरोसर आणि ढोलला दोस्तर पप्पाने नवी बेरिंग पण घेऊन आली होती। मग काय लगेच नव्या बेरिंगचं उद्घाटन करून डायरेक्ट ढोलला पहिली फिट करून टाकली आणि फायनली 2 ते 3 तासानंतर आम्हाला सगळ्या ढोलची बेरिंग बसून फिट कम्प्लीट झाला होता। बस आता आजच्या व्लॉग मध्ये एवढंच बाकी याच्या पुढे चुकून पण बोलणार आहे नुकसानचा विषय काय काढणार। बस राम राम धन्यवाद जिरली।